सगळं छान चाललं होतं. त्या राजाला असं वाटलं की मी राजा म्हणून निघालोय म्हणून मला सगळं चांगलं दिसतंय, पण आत नेमकं काय चाललंय हे एकदा तपासून बघायला पाहिजे. म्हणून राजानं वेषांतर केलं आणि त्यानं घोडा काढला आणि तो घोड्यावर निघाला. तो कोणाला ओळखत नव्हता, त्याला पण ओळखत नव्हतं. राजानं घोड्यावर निघत चालत असताना रस्त्याच्या बाजूला त्याला एक पाटी दिसली आणि त्या पाटीवर लिहिलं होतं, इथं पदव्या विकत मिळतील. राजाला आश्चर्य वाटलं. म्हटलं माझ्या राज्यात पदव्या विकल्या जात आहेत. म्हणून राजा तिथे गेला. खिडकी होती, खिडकीत थांबला, घोडा थांबवला बाजूला आणि राजाने विचारलं ही पाटी लावल्या काय भानगड आहे? तर ती व्यक्ती म्हणाली इथं पदव्या विकत मिळतात. राजा म्हणाल काय रेट आहे? लगेच त्यानं चार्ज दिला. त्यानं बघितलं MA 15,000, BA 10,000, दोन्ही जर घेतल्या तर 12 डिस्काउंट मध्ये मिळेल. दोन्ही जर घेतल्या तर 10वी पण तुम्हाला फ्री दिली जाईल. राजाकडे पैसा भरपूर होता, तो राजा होता. राजाने सगळ्याच पदव्या विकत घेतल्या आणि राजा पदवीधर झाला, सुशिक्षित झाला. आणि तो घोड्यावर येऊन बसला. घोड्यावर टाच मारली, पण घोडा पुढं पण जाईना आणि घोडा मागं पण येईना. बराच वेळ प्रयत्न केला पण घोडा काय हलायलाच तयार. मग राजाच्या लक्षात आलं लहानपणापासून घोडा सुद्धा आपल्यासोबत मोठा झाला, आपण पदवीधर झालो, घोड्याच काय. म्हणून घोडा कदाचित रुसलाय आणि घोड्यासाठी किमान आपण SCC तरी घ्यायला पाहिजे असं राजा परत उतरला, खिडकीजवळ गेला. म्हटलं सर प्रॉब्लेम झालाय. ती व्यक्ती म्हटली काय झालं? तर ते म्हटले मी पदवीधर झालो पण घोडा माझ्या सोबतच मोठा झालाय. घोड्याला राग आलाय. म्हटला तो रुसलाय, तो जागचा हलायला तयार नाही. एक काम करा, घोड्यासाठी एक पदवी मला विकत द्या, तुमचं काय असेल ती फी मी देतो. तर ती व्यक्ती म्हणाली माफ करा साहेब, आम्ही घोड्यांना नाही गाढवांना पदवी. तेव्हापासून गाढव पदवीधर झाले. सुशिक्षित गाढव ही देशासाठी फार घातक असतात. संविधान, मूल्य आणि युवक हा विषय जर तुम्हाला आकर्षित करत नसेल, कांची तो नाही प्रेम, गौतम पाटील हे आमचे विषय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय आहात? पदवीधर. मला खात्री आहे की तुम्ही घोडाही नाही, गाढवही नाही. तुम्ही फक्त या कॉलेजमध्ये शिकणारे समाजसेवक भविष्यातले आहात याची मला खात्री आहे. म्हणून जे माणसं धडपडत असतात ती समाजासाठी धडपडत असतात आणि ती समाजासाठी धडपडत असतात म्हणून ती सारखी पडत असतात. पण ती खऱ्या अर्थानं पडत नसतात, तर ती पडता पडता घडत असतात आणि घडता घडता यशाच्या पायऱ्या समाजासोबत दिमाखानं चढत असतात. तुम्हाला सुद्धा आयुष्यात हेच करायचं. समाजसेवक आता ते या वातावरणात फार बारीक करून ठेवली पदवी लोकांनी. म्हणजे एखाद्या कार्यक्रमात जर असे स्टेजवर सगळी माणसं आली आणि एखादा कुणी काहीच नसतो, तो प्राध्यापक नसतो, तो आमदार नसतो, तो खासदार नसतो, तो आमदाराची गाडी दार उघडायला कधीतरी असतो, त्या आमदाराला लागून स्टेजवर जर आला तर मग सूत्रसंचालकाला सांगितलं जाते यांचं पण नाव घ्या. ते मग नाव घेताना सूत्रसंचालक काय म्हणतो? थोर समाजसेवक. त्याचं काय देणं घेणं नाही समाजाशी. असे समाजसेवक पण तुम्हाला आम्हाला बघायला खूप मिळतात.
अशा वातावरणात तुम्हाला काम करायचं आहे समाजासाठी. इथं मुली बसले आणि मुली आहेत. मुलींच्या मनात जितके प्रश्न आहेत त्याहून कमी प्रश्न तुमच्या मनात आहेत. तुमच्या समोर येणारी संकट, तुमच्या समोर असणारी आव्हानं ही कमी आहेत. तसं मुलींच्या बाबतीत नाही. त्यांच्या समोर घराच्या किचन पासून उंबऱ्यापर्यंत आणि उंबऱ्यापासून उगवणाऱ्या क्षितिजापर्यंत प्रत्येक पावलावर संघर्ष करत त्या आमच्या बहिणीला पुढे यायचा. इथं समता आणि समानता ह्या फक्त कुकरमधून निघणाऱ्या वाफा जशा असतात तशाच पद्धतीचं मी त्याच्याकडे बघतो. कुठं आहे समानता? खरंच आहे का? मी नेहमी बघत असतो, टीव्हीला जरी जाहिरात आम्ही बघितली तर भांडी घासताना विंबार, धुणं धुताना वीर तिच्याच हातात असतो. मग काजल, दीपिका, तमन्ना ह्याच दिसणार आणि हसत